आसरबारी ITIमध्ये महिला शिक्षिकेला मारहाण, चौकशी समिती नियुक्त, सहसंचालकांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह. पेठ तालुक्यातील आसरबारी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली असून एका महिला शिक्षिकेला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित शिक्षक सांगळे PB यांनी महिला शिक्षिकेच्या कानामागे मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. महिला कर्मचाऱ्यांवरील गैरवर्तनाच्या या घटनेकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते याकडे आता शिक्षक, कर्मचारी व नागरिकांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी शिक्षक सांगळे PB यांच्या विरोधात पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर औद्योगिक प्रशिक्षण विभाग आणि ITI प्रशासन सतर्क झाले असून विभागीय पातळीवर चौकशी सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात संस्थेचे प्राचार्य अविनाश कुल्हाने यांनी माहिती देताना सांगितले की संबंधित घटनेची गंभीर दखल घेत RO कार्यालयाकडून 3 सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. दिनांक 11 मे 2026 रोजी समितीने आसरबारी ITIमध्ये भेट देत प्राथमिक चौकशी केली. त्यावेळी संबंधित कर्मचारी, साक्षीदार व अन्य व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले असून चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे. पुढील कारवाई RO स्तरावरून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या प्रकरणात विभागाचे सहसंचालक गावित यांच्या भूमिकेबाबतही चर्चा रंगू लागली आहे. आसरबारी ITIमध्ये वारंवार गंभीर घटना घडत असताना सहसंचालक गावित हे एवढे शांत का आहेत? ते संबंधितांना पाठीशी घालत आहेत का? असा सवाल आता शिक्षक व कर्मचारी वर्गातून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे चौकशी निष्पक्ष होणार का याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे आसरबारी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत राहिली. संस्थेतील CCTV कॅमेरे वारंवार चोरीला जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही वर्षांपूर्वी संस्थेमध्ये इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे महत्त्वाची दप्तरे जळून खाक झाल्याची घटना घडली होती. मात्र त्या घटनेबाबतही मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. ही आग खरोखर शॉर्ट सर्किटमुळे लागली होती की मुद्दाम लावण्यात आली होती याबाबतही आजही चर्चा सुरू आहे. याशिवाय संस्थेतील काही कर्मचारी तब्बल 15 ते 15 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असून त्यांची बदली झालेली नसल्याची चर्चा देखील जोर धरू लागली आहे. त्यामुळे संस्थेवर कोणाचेच नियंत्रण नसल्याप्रमाणे कारभार सुरू असल्याची भावना स्थानिक नागरिक, शिक्षक व कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे. महिला शिक्षिकेला मारहाण, CCTV चोरी, दप्तरे जळण्याच्या घटना, दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचारी आणि आता सहसंचालकांच्या भूमिकेवर उपस्थित होत असलेले प्रश्न यामुळे आसरबारी ITIचा कारभार पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता चौकशी समितीच्या अहवालानंतर संबंधित दोषींवर नेमकी काय कारवाई होते याकडे पेठ तालुक्यासह संपूर्ण औद्योगिक प्रशिक्षण विभागाचे लक्ष लागून आहे. सांगळे PB यांच्या विरोधात महिला तक्रार समिती नाशिक येथेही तक्रार दाखल करण्यात आली असून ते जीवे मारण्याच्या धमक्या देतात. तसेच नेहमी आमदार, खासदार व मंत्र्यांची नावे घेऊन दबाव टाकत धमकावत असल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे.